फ्रायडे नाईट्स. तयार व्हा भीतीदायक घटनांची जिवंत अनुभूती घ्यायला. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर ही गोष्ट आहे 1960 सालमधली. सचिन तेव्हा कोकणातील सरपणी येथे राहत होता. सरपणी वरच्या कोकणातलं एक शांत गाव, गर्द वृक्षराईने नटलेल्या डोंगरांच्या कुशीत वसलेलं गाव. अशा या गावातच गाणूंच्या नावाची वाडी होती, गाणूवाडी. सचिन व त्याचा परिवार गाणूवाडीतच राहायचे. घरात त्याची बहीण, आई व बाबा असे राहत असत. त्याचे बाबा पाटबंधारे खात्यात इंजिनियर होते, त्यामुळे ते दिवसभर कामानिमित्ताने बाहेरच असायचे. रात्री कधीतरी उशिरा घरी परतायचे, तेव्हा घरातील सर्व झोपी गेलेले असायचे. त्यावेळी आजच्यासारखं नव्हतं बरं का. संध्याकाळी 7लाच सर्वांची जेवणं उरकायची, तोवर चिडीचूप अंधारही पसरलेला असायचा. 8 वाजेपर्यंत अर्ध्याहून अधिक गाव झोपेच्या अधीन झालेलं असायचं. रात्र झाली की दिवसा देखणं वाटणारं गाव कुरूप आणि भयावह वाटे. त्यातून गाणूवाडी तर अंधाराचं साम्राज्यच. गाणूवाडीत गाणूंचा भला थोरला वाडा होता, गाणूवाडा. भस्य गिळून सुस्त पसरलेला अजगरासारखा. सचिनला कधीच त्या वाड्यात जायला आवडत नसे, पण गाणूवाडीतील सर्व मुलांबरोबर लपंडाव खेळायला तो वाड्यात जायचाच. गाणूंचा थोरला मुलगा विजय व सचिन वर्गमित्र असल्याने त्याचा वाड्यातला वावर थोडा जास्तच झाला. पण वाड्यात गेलं की भीतीचं सावट त्याच्या मनावर कायमच असायचं. कधीही गेलं तरी वाडा काळोख गिळून सुस्तावल्यासारखा वाटे. दिवे लावल्यावरही वाड्याच्या सांदी कोपऱ्यात काळोखाच्या असंख्य भयंकर जिभा लपलपत असत. गाणू आजी. देवघरालगतचीच त्यांची खोली आणि त्यांची ती हिडीस आणि भेसूर अंगाई. गाणू आजींना त्याने प्रथम पाहिलं ते गाणूवाड्यात राहायला आल्यानंतर 3 महिन्याने. त्यांच्याविषयी तोपर्यंत सचिनला काहीही ठाऊक नव्हतं. खरं तर विजयने सुद्धा गाणूआजींबद्दल एकही शब्द कधीही उच्चारला नव्हता. दिवाळीच्या सुट्टीतील ती दुपार होती. दुपारच्या 3 वाजताच्या सुमारास सर्व मुलांचा लपंडाव खेळ चालला होता. लपण्यासाठी वाड्यात खूप जागा होती. दिवसा उजेडी अंधेरी पडलेली बाग, आंब्याच्या पार, गुरांचा गोठा, वाड्यालगतची बळद आणि हे सारं लपायला कमी पडलं तर अवाढव्य आणि अजस्र असा गाणूवाडा. तेव्हा राजांवर राज्य होतं. जवळपास 10 मिनिटात सर्व गडी त्यांनी शोधून काढले होते. सचिन चपळपणे जागा बदलत होता. कधी बुटक्या पेरूच्या झाडावर, कधी बळदीतल्या अंधारात, तर कधी गोठ्यासमोरच्या माझघराला जोडलेल्या अंधाऱ्या बोळात. बोळ जरा जास्तच अंधार होता. बोळाच्या डाव्या बाजूला छोट्या छोट्या खोल्यांची रांग होती. त्यातल्या बहुतेक खोल्या बंदच असायच्या. शेतीची अवजारे, बैलगाडीचे सामान व इतर बऱ्याच वस्तूंनी खोल्या गच्च कोंडलेल्या होत्या. खोल्या मोठी कुलप लावून बंद केलेल्या असत. बोळाच्या उजव्या बाजूला धान्यांची भली मोठी कोठारं होती. बोळात कायम साठलेल्या धान्यांचा कोंडलेला वास दरवळत असे. सचिन धावत स्वयंपाकघरात गेला. गाणूवाड्यात एवढ्या आतवर तो पहिल्यांदाच आला होता. तितक्यात बाहेरनं आवाज आला, आला रे आला, स्वयंपाकघराशी आला, असं बाहेरून कोणीतरी ओरडलं. सचिनचे पाय जागेवरच लुळावले. काय करावं त्यालाही सुचेना. तेवढ्यात त्याचं लक्ष डाव्या बाजूला असणाऱ्या खोलीकडे गेलं. त्या खोलीचं दार किंचित उघडं होतं. ती त्या खोल्यांच्या रांगेतली शेवटची खोली होती. त्याने दाराच्या फटीतून आत पाहिलं तर आत पिवळसर उजेड होता आणि खोली अडगळीचं सामान ठेवल्याप्रमाणे अजिबात वाटत नव्हते.
सचिन पटकन खोलीत गेला. आत जाताच त्या खोलीत कपाटं होती. जिकडे बघावं तिकडे कपाटं. त्याने कपाट उघडून बघण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही नीट दिसले नाही. तो पटकन कोपरा बघून लपू लागला, पण खोलीत कुणीतरी त्याच्यावर गडद नजर ठेवून आहे असं त्याला भासत असे. त्याने दरवाजा हळूच लोटला आणि दाराच्या फटीतून बाहेरच्या बोळातल्या अंधाराकडे पाहत बसला. त्याचे हृदय अगदी वेगावेगाने धडकू लागले. कुणीतरी दबक्या पावलांनी माझघराकडून येत होतं. पावलांचा आवाज जवळजवळ येत होता. सचिन लपला होता आणि खोलीच्या दाराशी कोणीतरी येऊन थांबलं. तो पटकन सचिन दारातून मागे झाला. दारापासून किंचित लांब होऊ लागला. दारापासून लांब आल्याने त्याला बाहेरचं काही नीट दिसत नव्हतं. तरीही त्याला राजनचा निळा शर्ट ओळखता आलाच. सचिन, तू या खोलीत आहेस का? असं राजन दारातूनच ओरडला. सचिन उत्तेजित होऊन अजून मागे सरकला. राजन, दार आणि सचिनमध्ये फक्त एक हाताचं अंतर होतं. सचिन मागे वळला आणि खोलीत अजून कुठे लपायला जागा आहे का बघायला लागला. भिंतीवरून सरकणाऱ्या त्याच्या नजरेला कोपऱ्यात एक खाट दिसली. तो पटकन त्या खाटेवर गेला. खाटेवर त्याच्या हाताला खरखरीत काहीतरी लागलं. त्याने ते हाताने चाचपून पाहिलं तर ते एक जुनं घोंगडं होतं. त्याने ते डोक्यावरून ओढून घेतलं आणि दाराकडे पाठ करून तिथेच बसून राहिला. त्याचे कान मात्र दाराकडेच होते. खाटेच्या अगदी जवळ कोणीतरी होतं. थांबून राहिलेलं, घुरघुर आवाज करत होतं. आणि मग एका क्षणी त्याला वाटून गेलं त्याच्या खूप जवळ कोणीतरी आहे. पण तो राजन नाही हे नक्कीच. त्याचं धडधडणारं हृदय जागीच थांबलं. दात कडकडू लागले. घोंगडीतल्या त्या काळ्या खरखरीत अंधारातही त्याला त्याच्यापासून अगदी हातभर अंतरावर त्याच्याकडे तोंड करून झोपलेली ती म्हातारी अगदी स्पष्ट दिसत होती. तर या कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करायला विसरू नका. आम्ही लवकरच येत आहोत या कथेचा पुढचा भाग घेऊन. धन्यवाद.